मराठा हायस्कूल नाशिकची विद्यार्थिनी। सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आवडते, सर्वांना मार्गदर्शक ठरणारे, माणसांसाठी जगणारे असे काकासाहेब वाघ यांना मी अभिवादन करते। व त्याच पद्धतीने निस्पृह वृत्ती, सेवाभाव, करारीपणा, वक्तशीरपणा आणि स्वच्छ प्रशासन या सर्वांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाळासाहेब वाघ यांना देखील मी विनम्र अभिवादन करते। आजचा आलेला अनुभव हा काहीतरी आगळा वेगळा होता। म्हणजे दरवेळेस जेव्हा आम्ही भाषणाच्या स्पर्धेंना खूप ठिकाणी जातो तेव्हा आम्हाला असा अनुभव येतो की मुलांचं वाचन कुठेतरी भाषणामध्ये कमी पडत असतं। म्हणजे एखादा विषय दिलेला असतो तर तो विषय समजून घेऊन त्यावर वाचन करणं हे तितकं महत्त्वाचं असतं। परंतु आजच्या या स्पर्धेत आलेला अनुभव फार वेगळा होता, कारण मुलांना वाचन हे कशाविषयी करावं हे सांगण्यात आलं होतं म्हणून मला जास्त चांगलं वाटलं। कारण की आम्हाला मोठ्या गटाला विज्ञान आणि संगणक तंत्रज्ञान याबद्दल त्यांनी अतिशय सुंदर अशी माहिती दिली होती। मी एक सांगू इच्छिते की सुनील लवटे यांनी फार सुंदर म्हटलंय की काही माणसं काही पुस्तकं फक्त वाचतात, काही माणसं काही पुस्तकं फक्त चालतात, पण काही माणसं तीच पुस्तकं वाचतात आणि तेच प्रगल्भ वाचक बनतात। आणि त्यांचंच उदाहरण म्हणजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विनायक दामोदर सावरकर आणि आपले सर्व कर्मवीर देखील आहेत। मित्रांनो, वाचन हे माणसाला खूप प्रगल्भ बनवत असतं। अनुभव दोघांनी माझ्या छोट्या भावंडांनी सांगितलंच, म्हणून अनुभवापेक्षा सकाळी सरही म्हटले की वाचन हे माणसाच्या जीवनात फार महत्त्वपूर्ण असतं आणि हेच वाचन जर आपण अंगीकारलं तर आज मनुष्य कोणत्याही यश गाठू शकतो आणि कोणत्याही शिखरापर्यंत पोहोचू शकतो। आज आपण इथे आलेले सर्वजण बऱ्यापैकी मोठे आहात, सर्वांना समज आहे की वाईट काय आहे, चांगलं काय आहे, पण आपल्यामधले गुण हेरून ते आपण आत्मसात करायला पाहिजे। आता प्रश्न पडला असेल, आत्मसात का करावे? गुण हेरल्यानंतर ते आपल्यामध्ये असतातच ना। पण यावर उदाहरण देते, मी थोडंसंच बोलते। यावर उदाहरण देते की जेव्हा आपल्याला माहिती आहे की सोशल मीडिया चांगलं नाहीये, पण आपल्यामधले किती जण त्याला वापरतात तरी सुद्धा, अगं आपल्याला ते माहिती नाही वाईट आहे, आपण बोलतो पण हो सोशल मीडिया फार वाईट आहे, तरी आपण ते वापरतो। याचाच अर्थ आपण ती गोष्ट आत्मसात करत नाहीये ना। त्याच पद्धतीने आपल्यामधले गुण देखील इथे बसलेल्या प्रत्येकाने शोधा आणि नक्की आत्मसात करा, कारण आपण जेव्हा आपल्या कौशल्याने पुढे जातो ना तर ते खरं यश असतं। कारण की आणि आपल्याला ते इतके छान मार्गदर्शक लाभले। म्हणजे मी एक छोटीशी कविता म्हणू इच्छिते कर्मवीरांवर की गरिबांच्या शिक्षणासाठी जे चंदन होऊनी जळले, ज्यांच्या कार्याची सुगंध दाही दिशात दरवळले, उजळावया जीवन लाखोंचे जे स्वतः जळाले, असे कर्मवीर आम्हास मिळाले, असे कर्मवीर आम्हास मिळाले। मी स्वतः मराठा हायस्कूलची विद्यार्थी असल्यामुळे सर्व कर्मवीरांचे कार्य हे मला फार छान पद्धतीने परिचित आहे। म्हणून आम्हाला माहिती आहे की ह्या कर्मवीरांनी जीवाचं